आणि याच सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी, ताजी स्थिती जाणून घेण्यासाठी आपण थेट जाऊया दिघ्यामध्ये. मनश्री पाठक आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहे. मनश्री, आत्ता दिघ्यामध्ये नेमकं काय काय घडतंय, कशा प्रकारे नागरिकांची जी आहे ती आवराआवर सुरू आहे तिकडे? अश्विन, आपण बघितलं की दिघ्याचा प्रश्न हा अनेक दिवसांपासून भिजत पडलेला होता. 31 मे ही अंतिम मुदत देण्यात आली होती, मात्र आता ती मुदत उलटून गेल्याने अवघ्या 3 दिवसात म्हणजे बुधवारपर्यंत ज्या 99 बिल्डिंग्ज आहेत त्याच्यापैकी 2 बिल्डिंग वगळता बाकीच्या ज्या उरलेल्या सगळ्या बिल्डिंग्ज आहेत त्यांना आदेश मिळालेले आहेत की त्यांनी आपली घरं खाली करावीत. मोरेश्वर आणि भगतजी ह्या 2 बिल्डिंग्ज अशा आहेत की ज्यांना 30 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. याची कारणं काही वैद्यकीय आहेत, काही पेशंट्स त्यांच्याकडे आहेत आणि त्यामुळे त्यांची याचिका स्वीकारली गेलेली आहे. मात्र इतर बिल्डिंग्स मधले जे रहिवासी आहेत ते सुद्धा सध्या आपल्या सोबत आहेत. त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या तर आपण जाणून घेणारच आहोत, मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींचं काय म्हणणं आहे ते सुद्धा आपण जाणून घेतोय. माझ्यासोबत सध्या विद्याताई चव्हाण आहेत, आमदार. विद्याताई, मला सांगा की आतापर्यंत दिघ्यासाठी अनेकांनी अनेक घोषणा केल्या, बऱ्याच दिवसापासून हा प्रश्न प्रलंबित आहे. खरं तर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत ही घोषणा केली होती की दिघ्यासारखी ठिकाणं असतील, पुण्यामधलं पिंपरी चिंचवड सारखी काही ठिकाणं असतील की जिथे अनधिकृत इमारती उभ्या आहेत त्यांच्यासाठी एक खास पॉलिसी आणू आणि 2015 पूर्वीच्या ज्या अनधिकृत इमारती आहेत त्यांना रेग्युलराईज करू. त्याचं नेमकं काय झालं आणि तुम्ही आता नेमकी काय भूमिका घेणार आहात? नाही, पहिल्यांदा इथल्या बिल्डिंग इमारती ज्या आहेत त्यांना अनधिकृत म्हणणं हे खूप चुकीचं आहे. कारण 4 ते 5 पिढ्यांपासून 100 वर्षापासून राहणारे कोळी आणि आदिवासी ह्या इथे शेती वगैरे करायचे आणि इथे राहायचे, त्यांची बैठी घरं वगैरे या ठिकाणी होती. आणि त्यानंतर कुटुंब वाढत गेल्यानंतर ह्यांनी ग्रामपंचायतीच्या परवानग्या घेऊन यांनी 1+ वाढवण्यात आलेले वरती इमारती आणि त्यांच्या कुटुंब राहत असताना त्यांना अनधिकृत म्हणायचं. आणि 2012 किंवा 13 MIDCला ही जमीन कुठल्या नियमाप्रमाणे ताब्यात देण्यात आली? कारण इथे रबाळेसाठी औद्योगिक जे MIDCची जमीन असताना आणि डोंबिवलीला एवढा मोठा स्फोट झाल्यानंतर भर वस्तीमध्ये जर तुम्ही MIDCला इथे जमीन देणार असाल तर ती कुठल्या नियमाप्रमाणे शासनाने दिली? पण आता जे झालेलं आहे की MIDCची जमीन, सिडकोच्या जमिनीवर एवढ्या सगळ्या बिल्डिंग्ज उभ्या राहिल्या. खरं तर प्रश्न हा उपस्थित केला होता की अधिकाऱ्यांचं याकडे लक्ष नव्हतं का? आणि आता जी परिस्थिती आली आहे, अगदी 3 दिवसात घर खाली करावं लागणार आहे. जेव्हा वेळ होता तेव्हा ही पॉलिसी मांडली गेली नाही किंवा पॉलिसी मांडली गेली पण ती कोर्टात टिकू शकली नाही, त्यावर काय सांगाल? नाही, हा म्हणजे सप्टेंबरमध्ये मागच्या वेळेस कोर्टाने जेव्हा आदेश दिले की इथे MIDCने या जमिनी ताब्यात घ्याव्या आणि इथली वस्ती हटवावी, त्यानंतर अनेक जण कोर्टात गेले, इथले रहिवासी कोर्टात गेले. आम्ही अधिवेशनामध्ये, डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये इथले आमदार संदीप नाईक यांनी सुद्धा हा प्रश्न उचलून धरला आणि त्यांना जे उत्तर मिळालं, मी वरच्या हाऊसमध्ये हा प्रश्न घेतल्यानंतर आमच्या लक्षवेधीला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे 96 इमारती आणि 25,000 रहिवासी या ठिकाणी कुठे जाणार आहेत, बेघर होणार आहेत. तर शासन, हा जो प्रश्न आहे की बेघर होणार आहेत आणि शासनाने पॉलिसी मांडली नाही आणि त्यामुळे अनेकांवर, म्हणजे माझ्या मागे ही जी सगळी गर्दी आपण बघतोय की अनेकांवर बेघर होण्याची वेळ आलेली आहे. मला तुम्ही सांगा की तुम्ही नेमका कुठला व्यवसाय करता, काय कुठे नोकरीला आहात आणि आता सध्याची परिस्थिती काय आहे? किती दिवसांची मुदत देण्यात आली आहे? मी मोरेश्वर अपार्टमेंटमध्ये राहते. माझे मिस्टर खाजगी कंपनीमध्ये कामाला आहेत. आमचं उत्पन्न पण जास्त नाहीये आणि आम्हाला मोरेश्वर अपार्टमेंटमध्ये 2 बिल्डिंग्सला फक्त आता 30 ऑक्टोबरपर्यंत आम्हाला मुदत दिलेली आहे. पण त्याच्या पुढे काय होणार? आता 31 मे पर्यंत पण मुदत दिली होती आणि सरकारकडून सांगितलं होतं की तुमच्यासाठी काहीतरी धोरण येईल, पण 31 मे होऊन गेल्यानंतर सुद्धा काही धोरण आलं नाही. आमच्या डोक्यावर अजूनही टांगती तलवारच आहे, जरी आम्हाला 4 महिने मिळाले असते तरी. आणि सरकार घोषणा करतात की सगळ्यांना घरं मिळणार, म्हणजे आतापर्यंतच्या सगळ्या गरजू लोकांना घरं मिळतील. पण आता जी परिस्थिती आपण बघतो आहोत की अगदी काही वेळापूर्वी आपण बाहेर उभं होतो आणि अचानक पाऊस सुरू झाला, मोठा पाऊस आता मुंबईत दाखल सुद्धा झालेला आहे आणि त्याच्यामुळे आम्ही आत आलो. माझ्या मागे ही सगळी गर्दी आत आली, इथे ते छप्पर मिळालेलं आहे. मात्र पावसाचे दिवस अगदी आता तोंडावर येऊन ठेपलेले आहेत. अजी, तुम्ही मला सांगा की आता आपल्याला छप्पर मिळालं, मात्र आता अगदी 3 दिवसात घर सोडायची वेळ येते. आता छप्पर मिळण्याची काही व्यवस्था झाली आहे? इकडे तिकडे तुम्ही शोध घेतलाय? काही नाही घेतला. आम्ही कुठं जायचं हीच आता विचार पडला. 3 दिवस झाला आम्हाला माहिती पडलं की खाली करायचं. आम्ही कुठं खाली करून जाणार आहे? इतकी म्हणायची तुमची खोली आहे ते आता म्हणते ती MIDCच. आम्ही आता जवळजवळ 50 वर्ष झालं राहतो. MIDC पहिली कुठे गेली? बांधताना सांगितलं बांधताना, आता MIDCचं सांगते ते. आम्ही आता घर बांधून अजून राहायला गेलो ना. आम्ही भाजीचा धंदा करतोय. साहेबापर्यंत आम्ही कल्याणला गेलो, मुंबईला विमानतळाला गेलो, डोंबिवलीला गेलो. साहेबांचं पाय धरलं, साहेबाला हो बोललं आणि साहेब परत आणि आमच्या डिग्यावर असं करते. काय चुकी तरी काय झाली डिग्याच्या माणसाची? किती आम्ही कुठला व्यवसाय करतात? तुमची काय परिस्थिती आहे आता? काही दुसरी व्यवस्था आहे? सांगा, शांत व्हा. व्यवस्था नाही.
दिघ्यातल्या माणसांची जी परिस्थिती आहे, त्यांच्या चेहऱ्यावरचे जे भाव आहेत तेच पुरेसे बोलके आहेत. कारण साहजिक आहे की अगदी 3 दिवसात जर डोक्यावरचं छप्पर कुणाला गमवावं लागणार असेल, ते सुद्धा कुठल्याही आधाराशिवाय, तर निश्चितपणे परिस्थिती खूप गंभीर आहे. आणि अर्थातच दोष जातोय तो एकंदर पूर्णतः सरकारी यंत्रणेकडे. कारण दिघ्यासाठी नवीन जो पॉलिसी आणायची होती ती वेळेत आणली गेली नाही. आणली तरी त्या त्रुटी राहिल्या, ती कोर्टात टिकू शकली नाही आणि त्यामुळे सगळ्या दिघावासियांवर ही परिस्थिती ओढवलेली आहे. काकू, शेवटी तुम्ही मला सांगा की आता जर 3 दिवसात छप्पर गमवायचीच वेळ आली तर कुठे जाणार आहात? सरकारने किंवा प्रशासनाने, स्थानिक लोकप्रतिनिधींनी, नगरसेवकांनी काही मदत देऊ केलेली आहे? कुठे तुम्हाला दिलासा दिलेला आहे की अमुक अमुक ठिकाणी तुम्ही जा म्हणून? आता आमच्या नगरसेवकांचंच घर नाही राहणार तर आम्हाला कोण सहारा देणार? त्यांचंच घर नाही राहिलं तर आमचं कसं घर राहणार? आता तुम्ही दिले आम्हाला, भगतजी मध्ये मी राहते आणि आम्ही आदिवासी आहोत आणि आता तुम्ही 4 महिन्याचे आम्हाला हे दिले. 4 महिन्यानंतर आम्ही काय करणार? आम्ही कुठे जाणार? आमचं आहेच नाही काय, आमचं गावच आहे. आणि एक मुलगा आहे, मला कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करतो आणि त्याला 3 मुली आहेत. आता एवढ्या लहान लहान मुली घेऊन आम्ही कुठं जाणार? कोण आमचे प्रश्न सोडवायलाच नाही मागत आणि आमच्या मागत काय नाही. पुढाकार घेऊन जसं मला एक सांगायचं या ठिकाणी की एबीपी माझाने नेहमी दिघावासियांच्या पाठीशी उभे राहिले. कारण इथे गोरगरीब आणि कष्टकरी लोक आहेत आणि यांच्यावरती अन्याय झालेला आहे. संविधानाने जसे कोर्टाने आज आदेश दिलेले आहेत की पण कोर्ट हे म्हणतंय की तुम्ही जी पॉलिसी शासन करते, धोरण करते, त्या धोरणामध्ये तुम्ही समाविष्ट व्हायचं नाही असं तुम्ही अंडरटेकिंग लिहून द्या. असं कसं? म्हणजे हे सुद्धा तपासावं लागेल की असं कुठल्या प्रकारे असे आदेश दिलेले आहेत आणि ते लोकांना जर पॉलिसी त्यांच्यासाठी केली तर त्यांनी त्याच्यात समाविष्ट व्हायचं नाही. मग लोकांनी कुठे जायचं? तर एबीपी माझाला माझी विनंती आहे की तुमच्या माध्यमातून तुम्ही ह्या लोकांच्या पाठीशी उभं राहून, कारण ह्या सगळ्या महिला गरीब आहेत, कष्टकरी आहेत, त्या कुठे जाणार आहेत? नक्कीच आपण कॅम्पाकोलाची सुद्धा असाच एक लढा बघितला होता. कॅम्पाकोलाचा लढा मात्र वेगळा होता. सोशल मीडियावर तो लढा विशेष गाजला, माध्यमांचं सुद्धा त्यांना सहकार्य मिळालं. मात्र एकीकडे कॅम्पाकोलावासियांना न्याय मिळतो, मात्र दिघाकरांना पावसाच्या तोंडावर छप्पर गमवावं लागतं, यातच सगळं आलं.